या संपूर्ण बजेटमध्ये मुंबई आणि महाराष्ट्राचा साधा उल्लेखही नाही. आणि सांगायला पाहिजे, हे बजेट म्हणजे सरकार बचाव बजेट होतं. भारताचा नाही तर बिहारच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून बिहारसाठी आणलेला बजेट असं वाटतं. नमस्कार. आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामनजी यांनी देशाचं बजेट सादर केलं. दुर्दैवाने महाराष्ट्र आणि मुंबईच्या तोंडाला ह्या बजेट माध्यमातून जे आहे जनतेच्या पानं पुसण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं. या संपूर्ण बजेटमध्ये मुंबई आणि महाराष्ट्राचा साधा उल्लेखही नाही. आणि सांगायला पाहिजे, हे बजेट म्हणजे सरकार बचाव बजेट होतं. ज्या राज्यांनी किंवा ज्या लोकांनी त्यांना सरकार स्थापनेमध्ये मदत केली त्यांचं त्या ठिकाणी उदो करण्याचं काम या बजेटमध्ये दिसून आलं. परंतु महाराष्ट्र आणि मुंबई ज्यांच्या माध्यमातून डबल इंजिन सरकार राज्यामध्ये निर्माण झालं, मोठ्या प्रमाणामध्ये भाजपाचे आणि एकनाथ शिंदे यांचे आमदार निवडून आले, दुर्दैवाने त्या महाराष्ट्राचा साधा उल्लेखही नाही. खरं तर मला या दोन पक्षाच्या नेत्यांना विचारायचं, एकनाथ शिंदे आणि अजितदादांना, की यांनी या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर महाराष्ट्रासाठी त्यांनी काय आणलं. खरं तर या बजेटमध्ये कुठल्याही तऱ्हेचं महाराष्ट्रासाठी कुठलंही प्राविधान त्या ठिकाणी नाहीये. IIT असेल, त्या ठिकाणी प्रोसेसची युनिट तयार करण्यासाठी असेल, किंवा टुरिझमच्या बाबतीमध्ये असेल, या सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्राला त्या ठिकाणी दुजाभाव करण्याचं झालेलं आहे. ज्या बजेटचा ज्या बाबतीमध्ये निर्मला सीतारामन स्वतःची पाठ ठोकून घेत आहेत, त्या 12 लाख लोकांना, म्हणजे 12 लाख रुपयापर्यंत मिडल क्लास लोकांना जे आहे ते त्या ठिकाणी एक्झम्पशन देणं जाणार आहे, ही जे त्यांनी अनाउन्समेंट केलेली आहे. मला त्या ठिकाणी पण सांगायला पाहिजे, ती सुद्धा सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयाची मोठी जी आहे ती फसवणूक आहे. सगळ्या लोकांनी याच्यावरती अभ्यास केला पाहिजे. त्या ठिकाणी जे टप्पे देण्यात आलेले आहेत, मग 4 लाखापर्यंत असेल, 8 लाखापर्यंत असेल, 10 लाखापर्यंत असेल, 12 लाखापर्यंत असेल, हे किती त्या ठिकाणी टप्पे ज्याच्यामध्ये टॅक्स आकारण्याचं काम होणार आहे. त्यामुळे दुर्दैवानं खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही भाजपाची पद्धत आहे. महिलांसाठी, युवकांसाठी, अंगणवाडी सेविकांसाठी ह्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा उल्लेख नाही. त्यामुळे हे फसवं, स्वतःचं केंद्रामधलं सरकार वाचवणारं बजेट आहे. आणि महाराष्ट्र आणि मुंबईला जी अपेक्षा होती की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग येतील, महाराष्ट्रामधल्या इन्फ्रास्ट्रक्चरला निधी मिळेल, आणि महाराष्ट्रामधल्या रेल्वेची यंत्रणा आणि मुंबईची रेल्वेची यंत्रणा सुधारली जाईल, तिला सुविधा मिळतील, हे कुठल्याही तऱ्हेचं काम झालेलं नाहीये. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही या सरकारचा, मुंबईच्या वतीने आम्ही या सरकारचा निषेध करतो. हा बजेट भारताचा नाही तर बिहारच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून बिहारसाठी आणलेला बजेट असं वाटतं. म्हणजे भारताचा बजेट बिहारसाठी समर्पित अशी या बजेटची संकल्पना मांडता येईल. मुळात 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत की या देशामध्ये ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या ज्या परिस्थिती आहेत त्यावर कुठेही ठोस तरतूद, बेरोजगारांच्या संदर्भात, रोजगार निर्मितीच्या संदर्भात कुठलीही ठोस तरतूद या बजेटमध्ये अजिबात दिसून येत नाही. शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, पीक विम्यामध्ये काही बदल करावा, त्या पीक विमा कवच वाढवावा, अशा प्रकारची कुठेही या ठिकाणी या बजेटमध्ये सुविधा दिसली. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम झालं. काही ठिकाणी या बजेटमध्ये 2 गोष्टी करण्यात आल्या. एक तर मुंबई अहमदाबाद याला सुपरफास्ट ट्रेनसाठी पैसे, मेट्रोला पैसे, पण ग्रामीण महाराष्ट्राचं काय, उर्वरित महाराष्ट्राचं काय? उर्वरित महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये कुठलीही मोठी तरतूद नाही. म्हणजेच महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडण्याचं काम केलंय. काम हो गया, काम झालं, वैद्य केलं, अशी परिस्थिती झाली. मेक इंडिया फसल्यानंतर आता नव्यानं मॅन्युफॅक्चरिंग इंडिया हे नवीन आणलं, जुन्या बाटलीमध्ये नव्यानं औषधी, बाटली जुनीच, अशा पद्धतीनं हे बजेट एकूणच मला वाटतं की या बजेटमध्ये जे एक मध्यमवर्गीयांना लूट करून, जो जीएसटीच्या माध्यमातून, टॅक्सवाढीच्या माध्यमातून, महागाईच्या माध्यमातून हे सगळं काही लूट चालली, त्याला केवळ तुम्ही इन्कम टॅक्समध्ये सूट दिली, एवढाच काय त्या बजेटचा आता अर्थ लागतो. पण त्या पलीकडे दुसरं कुठलीही मोठी गोष्ट या बजेटमध्ये आम्हाला दिसली नाही. कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण शेतमालाला हमीभाव देणे आणि तो किती द्यावा यामध्ये स्पष्टता असणे आवश्यक होती. त्या बजेटमध्ये दिसायला पाहिजे होती, ते काही कुठे दिसलं नाही. आणि त्यामध्ये ठोस असं पाऊलही उचलल्या गेलेलं नाही. शेतकऱ्यांना पीक विमा कवचाच्या संदर्भात मी बोललो. मुळात रोजगार निर्मिती हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण म्हणतो की आपण महाराष्ट्रातील सीएम, उद्योगमंत्री
डावसला जातात आणि महाराष्ट्रातीलच कंपन्यांचा करार डावसला केला जातो. आरएन, एफडीआय या देशामध्ये वाढली पाहिजे म्हणजे आणि ती वाढताना त्यामध्ये आपल्या काही बदल अपेक्षित होते. या बजेटमध्ये त्यांना मदत करण्याची आवश्यकता होती. ते अजिबात या बजेटमध्ये कुठेही दिसलं नाही. रोजगार निर्मितीवर जो फोकस असायला पाहिजे, बेरोजगारीचं प्रमाण ज्या पद्धतीनं वाढतोय, युवकांमध्ये जे नैराश्य आहे त्यामध्ये आता कुठे दिसत नाही. फक्त आणि फक्त बिहारसाठी घोषणांचा पाऊस. आज मी राज्याच्या वित्तमंत्र्यांचं टिप्पणी वाचली, त्यांचं भाषण, त्यांनी दिलेली प्रतिक्रिया वाचली. मला वाटतं की मुंबई, पुणे हे 2 शहर मेट्रोसाठी दिलेले पैसे आणि अहमदाबाद रोडला दिलेले पैसे या पलीकडं महाराष्ट्राला काय दिलं? त्या रेग्युलर योजना आहे तेवढंच दिलेलं, नवीन काही महाराष्ट्राला दिलेलं नाही. आणि म्हणून हे बजेट म्हणजेच भारतातील लोकांना आत्ताच्या ज्या परिस्थितीत झुंजतोय, गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, बेरोजगार यांना पुन्हा मागे नेणारा हा बजेट आहे. त्याला बूस्ट देणारा बजेट असायला पाहिजे होता. पुढचे 4 वर्ष आज या बजेटमध्ये जर दिसलं असतं तर 4 वर्षामध्ये त्याचे रिझल्ट आले असते पुढच्या, आणि लोकांना त्याचा नक्की फायदा झाला असता. परंतु आर्थिक स्थितीमध्ये, संकटामध्ये हा देश सापडलेला आहे. जलजीवन मिशनच्या नावाखाली जे काही आता मोहीम चालवली गेली, हर घर में नल, नल में जल वगैरे सांगितलं गेलं, त्याचे पैसे मागच्या वर्षभरापासून मिळत नाहीये आणि नव्यानं पुन्हा 28 पर्यंत हा प्रोग्राम वाढवण्याचं त्याचं दाखवलं. जुनेच पैसे मिळत नाही आणि नव्यानं पुन्हा त्याच्यामध्ये प्रोग्राम दाखवून त्याला मुदतवाढ देऊन साध्य काय होणार आहे? हे अशा प्रकारे एकूणच बनवाबनवी करणारा हा बजेट आहे आणि भारताच्या अधोगती, भारताला मागे नेणारा बजेट आहे असं मी त्याला मानतो.